ॐ ॐ ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। छान, थँक्यू. नमस्कार मंडळी. आपण आता सुरू करूया. त्याच्या आधी गोश्वारा रोहिणी तू वाचणारस ना? हो. सो हा गोश्वारा आहे अध्याय 4 ओव्या 1 ते 70. हा प्रतिभा गोखलेने लिहिलेला आहे आणि मला हे वाचायला मिळत आहे, हे माझं भाग्य आहे. तर मी त्याने लिहिलंय तसंच वाचते. नमस्कार, मी प्रतिभा गोखले. सुरुवातीलाच निलिमाताईंनी ज्ञानसन्यास योग या अध्यायाबद्दल अतिशय सोप्या शब्दात माहिती दिली. त्यांनी ज्ञानसन्यास या शब्दाची सुरेख फोड करून सांगितली. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, जे कर्माच्या मार्गाने मिळवायचे असते. संन्यास म्हणजे आपण जे काही मिळवले त्याचा त्याग करायचा. निवृत्ती लक्षण संन्यास, प्रवृत्ती लक्षण संन्यास याबद्दल माहिती दिली. या अध्यायात भगवान आपल्याला संप्रदाय सांगतात. अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील नात्याचे सुंदर वर्णन केलंय. जे रहस्य श्रीकृष्णाने प्रत्यक्ष आपल्या माता पिता आणि सख्या भावाला सुद्धा सांगितलं नाही, ते अर्जुनावरील प्रेमामुळेच त्यांनी अर्जुनाला सांगितले. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की त्यांनी जो अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने तो इक्ष्वाकूला सांगितला आहे आणि अशी ही परंपरा चालू आहे. पण आता खूप काळ लोटल्यामुळे ती नाहीशी होत चालली. सर्व लोकांना आत्मज्ञानाचा विसर पडत चाललाय आणि विषय सुखाचे महत्व वाटू लागले आहे. लोकांमधील निष्काम कर्मयोग नाहीसा होत चाललाय. याबद्दल वर्णन करताना त्यांनी खूप मार्मिक उदाहरणं दिली आहेत. ते सांगतात की नग्न लोकांच्या गावी उंची वस्त्रे काय उपयोगाची, बहिऱ्या लोकांच्या सभेत गाण्याचे काय महत्व. ते अर्जुनाला सांगतात की तो त्यांचा भक्त असल्याने हा पुरातन योग त्याचे अज्ञान घालवण्यासाठी ते त्याला सांगत आहेत. हे ऐकून अर्जुन साहजिकच गोंधळून गेला. त्यांनी श्रीकृष्णाला विचारले की तुझा जन्म तर आत्ताचा आणि सूर्याचा जन्म खूप वर्षांपूर्वीचा, मग तू त्याला योग सांगितलास, हे कसं काय शक्य आहे? हे मला अजिबात पटत नाहीये. पण तू मला खोटे सांगत आहेस असे पण मला वाटत नाही. तेव्हा तूच माझ्या शंकेचं निरसन कर. अध्यायाच्या पुढील भागात श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की आपल्या सर्वांचे कितीतरी जन्म होऊन गेले आहेत, पण अर्जुनाला त्याचे पूर्वीचे जन्म आठवत नाहीयेत. ते स्वतः जन्मरहित असल्याने आणि मायेच्या योगाने जन्म घेत असल्याने त्यांना सर्व आठवते. म्हणजे श्रीकृष्णाला सर्व आठवते. ते निराकार असून जेव्हा काही विशेष कार्य असेल तेव्हा ते सगुण रूपात अवतार घेतात. जेव्हा जेव्हा धर्म नाहीसा होतो आणि अधर्म वाढू लागतो तेव्हा तेव्हा ते दुर्जनांच्या नाशाकरिता आणि धर्माच्या संस्थापनेसाठी अवतार घेऊन अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करून धर्म आणि नीती पुन्हा प्रस्थापित करतात. आणि जो कोणी हे सर्व जाणतो त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. असा माणूस अहंकार रहित असतो आणि देहधारी असून सुद्धा देहभावाला वश होत नाही. सुरुवातीलाच निलिमाताईंनी अवतार आणि आपला जन्म जीव यातील फरक समजावून सांगितला होता.
त्यांनी 3 फरकांचा उल्लेख केला होता. पहिला फरक म्हणजे ईश्वराला प्रारब्ध योग नसतो. जीव जन्माला येतो तो त्याच्या त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार. दुसरा फरक म्हणजे उद्देश भेद. ईश्वराचा अवतार काही उद्देशाने झालेला असतो. आणि तिसरा फरक म्हणजे स्वरूप भेद. श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतात की ज्याप्रमाणे लोक भक्ती करतात त्याप्रमाणेच त्याचे त्याचे फळ मिळते. खरे तर ब्रह्मन एकच आहे, परंतु अज्ञानामुळे लोक त्यांना अनेक स्वरूपात बघतात. काही त्यांना कृष्ण म्हणतात तर काही विष्णू, पण ही सर्व रूपे माझीच आहेत. हम्म. छान लिहिलंय. आणि हो, पेन छान काढलं की लिहिलंय. हा, हा, थँक्यू टू प्रतिभा. या आणि वाचलं पण चांगलं. तर स्वरूप भेद त्याच्याबद्दल लिहिलं नाही तिने. म्हणजे आपल्याला जसं पाप पुण्य असतं, आपण काही कर्म केलं की तसं ईश्वराला नसतं. ईश्वराला पाप किंवा पुण्य नसतं त्यांनी काम केलं, असा स्वरूप भेद त्याला म्हणतात ना. तर त्याच्यावरती लिहायचं राहिलं. पण छान छान लिहिलंय तिने. गुड. आता आपण सुरू करूया. हम्म. आज कुठल्याला आपण 11व 12व्याला 11 संपवलं, आता 12व्यापासून सुरू करायचं. 12व्यापासून सुरू. येस. ते 12व्याच्या आधी मला 11व्याबद्दल थोडंसं सांगायचंय, कारण तो पण महत्वाचा मंत्र होता, म्हणजे श्लोक होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की एक गोष्ट मला त्याच्यातली सांगायची होती की 11व्या श्लोकामध्ये ना, हा जो ज्ञानेश्वर महाराजांनी इथे आपल्याला जे सांगितलंय की बरंच त्याच्यावर त्यांनी लिहिलंय. तर ते अशासाठी त्यांनी लिहिलं की त्यावेळेस शैव आणि वैश्य यांच्यामध्ये अनेक भांडणं व्हायची. आणि प्रत्येक जण त्यांनी जे म्हटलं ना की देवी देवो म्हणतात, प्रत्येक जण आपापलंच नाव ठेवतो आणि मग त्याच्यामध्ये चर्चा करतात, विनाकारण चर्चा करतात. हे त्यांनी ह्याच्यावरूनच म्हटलंय की शैव होते आणि वैष्णव होते, त्यांची खूप भांडणं व्हायची की माझंच चांगलं आहे, हाच देव चांगला आहे, तोच देव चांगला आहे. आणि पण त्याच्यामध्ये मग माऊली आपल्याला सांगतात की सगळं ते सर्वत्र सम आहे, असं त्यांनी आपल्याला 39 ओळीमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय की सगळं एकच आहे. तुम्ही कशाला असा वाद घालता की कुठला चांगला आहे कुठला नाहीये म्हणून. पण त्याच्यावरूनच ज्ञानेश्वरांनी जेव्हा त्यांचा पंथ, वारकरी पंथाचं जेव्हा त्यांनी सुरू केलं, तेव्हा त्यांनी विठ्ठल हा त्यांनी देव घेतला होता. आणि विठ्ठल घेण्याचं तुम्ही कदाचित माझं आधी भाषण ऐकलं असेल विठ्ठलावरचं. तर विठ्ठल घेण्याचं कारण की ती विष्णूची मूर्ती आहे, पण त्याच्या डोक्यावरती शिवाचं लिंग आहे, अशी त्याची मूर्ती आहे विठ्ठलाची. तर दोन्ही पंथांना एकत्र आणायचा ज्ञानेश्वर महाराजांनी प्रयत्न केला होता. आणि खरोखर चालेल, त्यांच्या वरकरी पंथामध्ये काही भेद नसतो. सगळेजण कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही क्लासचा असो, काही असो, सगळेजण एकत्र पूजा म्हणजे वारीमध्ये जात असतात. तर ते मला त्या 11व्या श्लोकाच्या अनुषंगाने सांगायचं होतं. जाऊया पुढे. ओके. 12वा श्लोक चालू करते. काक्षतं कर्मणा सिद्धी यजंत इह देवताः क्षिप्रहि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कर्मफलाची इच्छा करणारे या लोकी देवतांची उपासना करतात, कारण मनुष्य लोकी कर्मापासून सिद्धी लवकर प्राप्त होते. मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची योग्य उपचारांनी विधीपूर्वक उपासना करतात. मग जे जे त्यांच्या मनात असते ते सगळे त्यांना प्राप्त होते. पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू निश्चयाने समज. कर्मा वाचून फळ देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीचे कोणीही नाही. या मनुष्य लोकामध्ये फक्त कर्मच फळ देणारा आहे. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्या वाचून तेथे दुसरे उत्पन्न होत नाही, किंवा आरशात जे पहावे तेच त्यात दिसते, किंवा अर्जुना
ज्याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी आपणच बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनीचे रूप घेऊन तसाच उमटतो, त्याप्रमाणे अर्जुना, या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे, येथे ज्याच्या त्याच्या भावनेला अनुसरून फळाची प्राप्ती होते. मग नाना हेतु प्रकारे यथोचित उपचारे मानली देवतांतरे उपासिती, तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त, परिते कर्मफळ निश्चित ओळख तू, वाचून देत घेत आणिक निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फळसूचक मनुष्यलोकी, जैसे क्षेत्री जे पेरीजे तेवांसुनी आनना निपजे, का पाहिले तेच देखिजे दर्पणाधारे, नातरी कडे या वटा जैसा आपुलाची बोलू किरीटी, पळीसाधू होऊनी उठी निमित्त योगे, तैसा समजता या भजना मी साक्षी भूतू पै अर्जुना, एथ प्रतिफळे भावना आपुलाली, चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, तस्य कर्तारमपि मां सिद्ध कर्तारव्ययम्. गुणकर्मानुसार मी 4 वर्णाचे लोक निर्माण केले. या कर्मांचा जरी मी करता आहे तरी परमार्थतः मी अकर्ता व अव्यय आहे असे जाण. आता याचप्रमाणे तू असे लक्षात घे की हे ब्राह्मणादी जे 4 वर्ण आहेत ते मी गुण व कर्म यांच्या विभागाच्या अनुरोधाने उत्पन्न केले आहे. कारण की निरनिराळे स्वधर्म व गुण यांच्या धोरणाने या 4 वर्णांच्या कर्मांची मी योजना केली आहे. अर्जुना, हे सर्व लोक वस्तुतः एकच खरे, परंतु 4 वर्णात त्यांची विभागणी झाली. याप्रमाणे ही निवड स्वभावतः गुणकर्मांमुळे केलेली आहे. म्हणून अर्जुना ऐक, ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही. एक मिनिट थांबा इथे. हा. तर आता त्यांनी आपली जी म्हणजे गुण कर्म सिस्टीम आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय की त्या दृष्टीने हा मंत्र हा श्लोक महत्वाचा आहे की आपल्याला असं वाटतं की ब्राह्मण असे आहेत किंवा ज्या कोणात आपण जन्मलो त्याच्याप्रमाणे आहेत, पण या पूर्ण गीतेमध्ये सतत ते सांगतात की जे काय आपण म्हणजे जाती म्हणतो त्या आपल्या गुणाप्रमाणे. तर देव इथे म्हणतात आहे की 4ही वर्ण निर्माण केलेत, पण त्याच्यामध्ये 79 ओवी मध्ये त्यांनी म्हटलंय की हे जरी मी केलं असलं तरी सर्व लोक वस्तुतः एकच आहेत. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये फरक करायचं काही कारण नाही की आमका श्रेष्ठ आहे किंवा आमका नाही आहे, हे आपल्याला इथून शिकायचं आहे. तर फक्त हे सांगायचं की गुण कर्म विभाग जो केला आहे त्याच्यामध्ये सत्वगुण ज्याच्यामध्ये जास्त असेल त्याला ब्राह्मण म्हटलं जातं. नंतर मग क्षत्रिय जे आहे त्याच्यामध्ये मुख्य गुण त्यांचा रज असतो आणि त्याच्यामध्ये सत्व पण असतं आणि अर्थातच प्रत्येकामध्ये तमस गुण पण असतो. त्याच्यामुळेच आपण झोपू शकतो ते त्याच्यामुळे झोपू शकतो. नंतर वैश्य त्यांनी जे म्हटलंय त्याच्यामध्ये मुख्य गुण असतो रजगुणच असतो आणि मग तमगुणाचं पण जास्त प्रमाण असतं. आणि नंतर मग त्यांनी म्हटलंय शूद्र जे म्हटलंय त्याच्यामध्ये तमगुण जास्त असतो, रज त्याच्यापेक्षा कमी आणि मग सत्व त्याच्यापेक्षा कमी. असे जे गुण आहेत अशा गुणांमुळे आपल्याकडे गुण कर्म विभाग केलेला आहे. अशा आपल्या जाती आहेत.
म्हणजे मी बरेच वेळा म्हटलं असेल की एकाच फॅमिलीमध्ये एक मुलगा ब्राह्मण असू शकतो, दुसरा मुलगा वैश्य असू शकतो, तिसरा मुलगा शूद्र असू शकतो. कारण त्यांचे जे काय गुण असतील त्याच्याप्रमाणे त्यांचे जाती असू शकतात. पण आपण तसं काही म्हणत नाही. आपण म्हणतो की ब्राह्मणाच्या घरात जन्माला ना म्हणजे हा ब्राह्मणच आहे असं आपण समजतो. पण ते कितीतरी वेळा ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की ते चुकीचं आहे. आपण जे समजतो की जन्माप्रमाणे ज्या जाती आहेत म्हणून जाती जन्माप्रमाणे नाही आहेत, त्या गुणाप्रमाणे आहेत. आणि ओके आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे काय स्वकर्म असेल त्या स्वकर्मामुळे आपण म्हणजे आता हे जे आपण ठरवलंय गुण त्याच्याप्रमाणे आपल्याला स्वकर्म म्हणायचं असतं आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला वागायचं असतं. आणि हा संदेश संपूर्ण गीतेमध्ये त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि कृष्ण म्हणतात की मी अकर्ता आहे, म्हणजे तो ब्रह्माचाच अवतार आहे, तर तो काही करत नाही. पण ह्या अशा जाती झालेल्या आहेत. ओके, जाऊया पुढे. ओके. आता याची परी जाण, चारी आहेत हे वर्ण, सुजले म्या गुण कर्म भागे, जे कृपाचिने कृप प्रकृतीचेनी आधारे, गुणाचेनी व्यभिचारे, कर्मे तदनुसारे विवंचिली. एथ एकची हे धनुष्य पाणी, परी जाहले का चहूवर्णी, ऐसी गुणकर्मी कडसणी केली सहजे. म्हणून आईके पार्था, हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा याची लागी. न माम कर्मणि लिंपती, न मे कर्मफले स्पृहा, इति मायोभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. कर्मे मला बंधन करीत नाहीत, कर्मफलाविषयी माझी आसक्ती नाही. मला अशा प्रकारे म्हणजे मी अकर्ता आत्मरूप आहे असा जो जाणतो तो कर्मापासून बंधन पावत नाही. ही व्यवस्था माझ्यामुळे रूढ झाली आहे, परंतु ही मी केलेली नाही. अरे अर्जुना, हे ज्याने तत्वतः ओळखले तो कर्मबंधनापासून मुक्त झाला. हे मजची तव जाहले, परिम्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. एवं त्वा कृतं कर्मं पूर्वैरपि मुमुक्षुभिः, कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वे पूर्वतरं कृतम्. अशा प्रकारे मला जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी कर्म केले, म्हणून पूर्वीच्यांनी जनकाधिकांनी परंपरागत केलेले कर्मच तूही कर. अर्जुना, पूर्वी जे मुमुक्षु होऊन गेले त्यांनी मला असाच आहे हे जाणून सर्व कर्मांचे आचरण केले, परंतु भाजलेले बी जरी पेरले तरी उगवत नाही. त्याप्रमाणे ती कर्मे खरी, परंतु त्यांना कर्मबंधातून सोडवण्याला तीच कारण झाली. या बाबतीत अर्जुना आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. हा कर्माचा विचार जाणत्या पुरुषाला देखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही. मागील मुमुक्षु जे होते तीही एशियाची जाणोनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा, परी ते बीजे जैसी दग्धली, नुगवतीची पेरिली, तैशी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू. एथ आणि कही एक अर्जुना, हे कर्म विवंचना, आपुलिये चाडे संज्ञाना योग्य नोहे. आता एक वेळ थांबा इथे. आता 16वा जो श्लोक आहे त्याच्यापासून 24व्या श्लोकापर्यंत ज्ञान कर्म संन्यास आपण जे म्हटलं होतं तो इथे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कर्म करायचं पण त्याच्यात गुंतायचं नाही. आणि बाहेरून जरी आपण सगळे कर्म करत असलो तरी त्याच्यामध्ये
म्हणजे आसक्ती नको त्याच्यामध्ये, काय मी करते त्याच्याबद्दल. तर हे त्यांनी आपल्याला 16 ते 24 या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. जा पुढे. किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म कोणते आणि अकर्म कोणते या विषयासंबंधाने शहाण्या पुरुषांनाही भ्रम पडतो. हे जाणल्याने तू अशुभ अशा संसारापासून मुक्त होशील ते कर्म मी तुला सांगतो. कर्म कशाला म्हणावे अथवा अकर्माचे लक्षण काय याचा विचार करता करता चिकित्सकही विचारीही घोटाळ्यात पडतात. ज्याप्रमाणे खोटे नाणे हुबेहूब खऱ्यासारखेच दिसत असल्यामुळे परीक्षकांच्याही नजरेला संशयात घालते, त्याप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य अंगी असलेले पुरुष देखील आम्ही नैष्कर्म्य स्थितीस पोहोचलेलो आहोत या भ्रमामुळे कर्माच्या पाशात सापडतात. या बाबतीत चांगले चांगले दूरदर्शी देखील मूढ बनतात. तेथे बिचाऱ्या मूर्खांची कथा काय. म्हणून आता तीच गोष्ट कर्माकर्म विवेक तुला सांगतो, ऐक. कर्म म्हणजे ते कवण अथवा अकर्म काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. जैसे का कुंडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे, डोळ्यांचेही देखणे संशयी घाली. तैसे नैष्कर्म्यतेची भ्रमे गिवसिचत जत आहाती कर्मे, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती. वाचनी मूर्खांची गोठी कायसी, एथ मोहले का क्रांतदर्शी. म्हणून आता तेची परियेसी सांगेन तुझ. तेवढंच होतं ना तुमचं? हो, माझं तेवढंच होतं. हो. आता- कर्मण्यो यपि बौद्धव्यम बौद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बौद्धव्यम गहना कर्मणो गतिः. कर्म सामान्य भूतभावोद्भवकर म्हणजे काय हे जाणले पाहिजे. विकर्म विशेष कर्म, विहित कर्म म्हणजे काय हेही जाणले पाहिजे. त्याचप्रमाणे अकर्मही म्हणजे निषिद्ध कर्म जाणले पाहिजे, कारण कर्माची गती व्याप्ती गहन आहे. तर ज्याच्या योगाने स्वभावतः आपोआप हे विश्व आकाराला येते त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिल्याने करून घेतले पाहिजे. मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदांत सांगितले आहे त्याची देखील आपल्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचेही स्वरूप ओळखणे जरूर आहे. या ठिकाणी एवढे झाले म्हणजे मनुष्य मग सहजच कर्म करीत असला तरी त्यात गुंतत म्हणजेच कर्माने बद्ध होत नाही. एरवी हे सर्व जग कर्माच्या अधीन आहे असा याचा म्हणजेच या कर्माचा विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना ते राहू दे, आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षणही. तरी एक कर्म मिनिट थांबा इथे. म्हणजे स्वभावे चेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. महेश मग महेश जरा हॅलो महेश, निलिमाताईंना सांगायचंय थोडं, एक ओके. मिनिट. हा, नाही, मला तेच सांगायचं होतं. आता आपण जे म्हटलं अकर्म म्हणजे ऍक्शनलेसनेस आणि विकर्म, आणखीन म्हणजे निष्कर्म ते त्यांनी सांगितलं होतं की जे चांगलं नसतं करायचं ते पण त्यांनी आपल्याला सांगितलंय. असे 3 शब्द इथे महत्वाचे ते सांगणार होते. जाऊया पुढे. चालेल. तरी कर्म म्हणजे स्वभावे चेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. मग वर्णाश्रमासी उचित,
जे विशेष कर्मविहित चेजी ओळखावे निशित उपयोगेसी पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे येतू लेनी येत काही न गुंफे आपैसेची एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो आईके चिन्ह प्राप्ताचे गा कर्मण्य कर्म यः पश्यत् कर्मणि च कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु ययुक्त कृष्ण कर्मकृत कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान योगी व सर्व कर्म करता जाणावा. हा, एक मिनिट थांबायचंय. आता यांनी काय म्हटलंय, ते वाक्य जसं आहे ना, की कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो. तर याच्याबद्दल मला तुम्हाला असं सांगायचंय की गीतेमध्ये 2-4 ठिकाणी असे श्लोक आलेले आहेत. म्हणजे एका ठिकाणी ते एक वाक्य म्हणतात आणि त्याच्या विरुद्ध पुन्हा सांगतात. अशा प्रकारची जी वाक्य असतात त्यांना ग्रंथ गाठी असं म्हणतात. तर ग्रंथ गाठी या याच्यामध्ये घातलेल्या असतात, त्याचा अर्थ आपण त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. तर दुसऱ्या अध्यायात या निशा सर्वभूतानाम जो श्लोक होता तो असाच होता. किंवा आता 9व्या अध्यायात आपण जे बघणार आहोत, म्हणजे नच मस्थानी भूतानी असा एक जो श्लोक आहे त्याच्यात सुद्धा त्यांनी असंच केलं की आता जसे यांनी म्हटलंय की कर्माच्या ठिकाणी अकर्म बघतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म बघतो. तर असा जो माणूस असतो तो बुद्धिमान असतो. म्हणजे काय ते आपल्याला बघायला पाहिजे. तर म्हणजे तो जे कर्म करतो त्याच्यासाठी तो अकर्म असतो. म्हणजे त्याचं काही क्रेडिट तो काही घेत नाही. पण जे काही अकर्म असेल, अकर्मामध्ये तो कर्म पण करू शकतो. तर त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला आता खाली ज्ञानेश्वर महाराजांनी खूप चांगलं दिलंय. तर ते आता आपण बघू आणि म्हणजे मग कळेल आपल्याला काय बोलायचं. आणि त्याच्यामध्ये मी ज्यांच्याकडून शिकले ते स्वामी परमार्थानंद त्यांनी याच्याबद्दल एक गंमत सांगितली की म्हणे की मुद्दामच व्यासांनी अशा प्रकारचे म्हणजे ग्रंथ गाठी घातलेले आहेत. कारण गणपती त्यांचं सगळं लिहून घेत होता ना, त्यांनी महाभारत लिहिलं तेव्हा. तर गणपती त्यांचं लिहून घेत होता आणि ते सांगत होते. आणि पण तेव्हा गणपतींनी अशी अट घेतली होती की मी अखंड लिहिणार आहे आणि तुम्ही थांबायचं नाही. पण तुम्ही थांबला तर मग मी म्हणजे लिहिण्याचंच थांबवेन. तर व्यासांना सतत सांगावं लागायचं. तर मग त्यांनी असं केलं की जेव्हा त्यांना ब्रेक हवा असेल, म्हणजे त्यांच्या विचारामध्ये त्यांना ब्रेक हवा असेल, तेव्हा ते असे ग्रंथ गाठी घालतात. असा एक विनोद आहे त्याच्याबद्दल. तर जाऊया पुढे. सर्व कर्माचे आचरण करीत असताही आपण खरोखर कर्म करीत नाही हे जो जाणतो व कर्माबरोबर कर्म करीत असता त्याच्या फलाची आशा जो धरीत नाही आणि कर्तव्य करण्याला जगात आपल्याखेरीज दुसरेपणाने काहीच नाही अशा नैष्कर्म्य कर्म्यतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो, तरी जो सर्व कर्मसमुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे असे समजावे. ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहिलेला असतो तरी तो जरी आपण पाण्यात आहोत असे पाहत असतो तरी त्याला निसंशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहोत, पाण्यात नाही. अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनाऱ्यावरची झाडे बरोबर चालली आहेत असे दिसते, पण वस्तुतः जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. हे बघा, त्याचप्रमाणे एक मिनिट थांबायचे. हे म्हणजे आपण याला पॅरालॅक्स म्हणतो.
तर पॅरालॅक्स त्यांनी इथे सांगितलं की दूरची जी झाडं असतात ती आपल्या जवळ जाताना दिसतात आणि जवळची झाडं असतात ती म्हणजे दुसऱ्या दिशेने जाताना दिसतात आणि जवळची झाडं आपल्या बरोबर जाताना दिसतात. तर फिजिक्समध्ये आपण ज्याला पॅरालॅक्स म्हणतो त्याचं उदाहरण त्यांनी सांगितलं. तर आता सुरुवातीचं तुम्ही जे वाचलं की अम, कर्म करत असताना आपण करत नाही असं तो समजतो, म्हणजे त्याचं क्रेडिट घेत नाही आणि त्याच्यानंतर जे काय कर्म करत असतो त्याची फळाची अपेक्षा करत नाही, म्हणून पुन्हा त्यांनी अकर्माच्या ठिकाणी कर्म असं म्हटलेलं आहे. हं. तर तो जो श्लोक आहे, कर्माच्या ठिकाणी तो अकर्म बघतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म बघतो. त्याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला अगदी क्लिअर सांगितलाय. चला जाऊया पुढे. त्याच त्याच त्याप्रमाणे तो सर्व कर्माचे आचरण करीत असतो, पण ते कर्माचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे असे मानून मग आपण कर्मरहित आहोत हे तो जाणतो. आणि सूर्य उदय व अस्त पावतो या एका प्रमाणावरून जो तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही. त्याचप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो. ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते, पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले असे होत नाही. त्याचप्रमाणे तो दिसण्यात सामान्य माणसासारखा दिसतो, पण त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व, मनुष्याचे सामान्य गुण नसते. त्याने विश्व पाहिले नसतानाही ते पाहिल्यासारखेच आहे. काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे व भोक्त वस्तूंचा उपयोग न घेताही तो भोगल्याप्रमाणे आहे. एकाच ठिकाणी बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे. फार कशाला? तो स्वतः विश्वरूपच झालेला असतो असे समज. जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपुली नैष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाची या. आणि कर्तव्य ती लागी, चया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी, बोधला असे. परी क्रियाकलापू आघवा, आचरतू दिसे बरवा, तरी तो इन्ही चिन्ही जाणावा, ज्ञानी यागा. जैसा का जळापाशी उभा टाके, तो जरी आपण पे जळा मागे माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे, म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हनजोरिये, तो थडिये जे रुख जागता देखे वेगे, तेची साचुकारे जो पाहे लागे, तव रुख म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानुनी वायाणे, मग आपण पे जो जाणे, नैष्कर्म्युज ऐसा. आणि उदो असता चेनी प्रमाणे, जैसा न चलता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे, कर्माची असता. तो मनुष्या सारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, तैसे जळी जळा माझी न बुडे, भानुबिंब. तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले, भोग्य जात. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला, अंगेची तो. यस्य सर्व समारंभा कामसंकल्पवर्जितः, ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधाः. ज्याची सर्व कर्मे भोगेच्छा व तिचे कारण संकल्प यांनी विरहित असतात आणि ज्ञानरूपी अग्नीने ज्याची कर्म दग्ध झालेली असतात, ज्ञाते लोक त्याला पंडित म्हणतात. इथे दग्ध म्हणजे काय? गरम कर्मे दग्ध झालेली असतात. म्हणजे जाळले गेले असतात. ओके. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर तिरस्कार नसतो, पण ज्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकूनही केव्हाही प्रवेश करत नाही
आणि हे कर्म मी करीन किंवा आरंभलेले मी पुरे करीन या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळत नाही, ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज. चया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा कही संचरेना. आणि हे कर्म मी करीन किंवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे जयाचे मन विटाळेन. ज्ञानाग्नी चेनी मुखे चेणे जाळली कर्म अशेखे, तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. त्वक्त्वा कर्मफला संगम नित्यतृप्तो निराशयः, कर्मण्यभिप्रवृत्त्योऽपि नैव किंचित करोति सः. कर्मफलाची आसक्ती सोडून नित्य तृप्त व निराश्रय झालेला मनुष्य लोकदृष्टीने कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झालेला दिसत असला तथापि वास्तविक तो काहीच करत नाही. तो शरीराविषयी उदास असतो, फलाच्या उपभोगाविषयी निरीच्छ असतो व नेहमी आनंदरूप होऊन राहिलेला असतो. अर्जुना, तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवत असता आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधी म्हणत नाही. जो शरीरी उदासू, फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होऊनी असे, जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची या ओगरा, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. निराशीर्यचति चित्तात्मा त्यक्त्या सर्व परिग्रहा, शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति क्लेशम्. यदुच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरा, समाविसिद्धावसिद्धो च कृत्वापि न निवद्यते. इच्छारहित चित्त व आत्मा, शरीरेंद्रिय संघात यांचे नियमन केलेला, सर्व उपाधींचा त्याग केलेला, केवळ शारीरिक कर्म करीत असताना देखील त्यास पाप लागत नाही. यदृच्छेने जे मिळेल त्यावर संतुष्ट असणारा, आपपर भावरहित निर्मत्सर, कर्मसिद्धीस जावो अथवा न जावो दोहींविषयी ज्याची वृत्ती सारखीच आहे, असा पुरुष लौकिकदृष्ट्या जरी कर्म करताना दिसतो तरी तो त्या कर्माने बंध पावत नाही. अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बली देऊन नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदांची रुची तो कितीतरी घेत असतो. म्हणून वेळेनुसार जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो. त्याला आपले व परके ही दोन्ही नसतात. तो दृष्टीने जे पाहतो ते आपणच होऊन जातो आणि तो जे ऐकतो तेच तो झालेला असतो. पायाने जे चालतो, तोंडाने जे काही बोलतो, तात्पर्य याप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात तेवढे सर्व तोच अंगाने झालेला असतो. हे असो पहा, हे विश्वच ज्याला आपल्याहून वेगळे दिसत नाही त्याला कर्म ते कसले व ते त्याला बाधा काय करणार. हा मत्सर ज्या द्वैतापासून उत्पन्न होतो ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नसते तो निर्मत्सर आहे. हे काय शब्दांनी बोलून दाखवले पाहिजे. म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे, कर्म करीत असतानाही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे, यात संशय नाही. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी, सांडोनिया आशा कुरोंडी अहम भावेसी. म्हणोनी अवसरे जे जे पावे, की तेणेची तो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये, आईके ते आहे तोची जाहला. चरणी हन चाले मुखे जे जे बोले, ऐसे ज्येष्ठाज्ञात ते तुले आपणची जो.
हे असो विश्व पाही, जयासी आपण पणवाचुनी नाही, आता कवण ते कर्म काही, बाधी तयाते. हा मत्सरू जेथ उपजे, तेतुले नुरेची जया दुजे, तो निर्मत्सरू काय म्हणिजे, बोलवरी. म्हणून सर्वांपरी मुक्तू, तो सकर्मुची कर्मरहितू, सगुण परिगुणातीतू, एथ भ्रांती नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानवस्थितचेतसा, यज्ञायाचरता कर्म समग्रम प्रविलीयते. ज्याची कर्मफलाविषयी आसक्ती नष्ट झाली आहे, जो मुक्त झाला आहे, ज्ञानाच्या ठिकाणी ज्याचे चित्त स्थिर झाले आहे, जो यज्ञाकरता कर्माचरण करतो, त्याचे ते सर्व कर्म त्याच्याच ठिकाणी लय पावते. तो देहधारी तर असतो, पण निर्गुण्य चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असं आढळून येते. असे असून देखील कौतुकाने त्याने जरी यज्ञाधिक कर्मे केली, तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात. आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात, त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानाचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो, तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात. त्याच्या ठिकाणी दुजाभाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी लय पावतात. तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे, पाहता परब्रह्माचेनी कसे, चोखाळू भला. ऐसाही परिकौतुके, जरी कर्मे करी यज्ञादिके, तरी तिये लया जाती आशेखे, तयाच्यांची ठाई. अकाळींची अभ्रे जैशी, उर्मी विण आकाशी, हारपती आपैशी, उदयली शांती. तैशी विधी विधाने विहिते, जरी आचरतो समजते, तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते, पावतीची गा. हा, एक मिनिट थांब इथे. तर आपण आता जे वाचलं ना, ते सगळं ज्ञानी माणसाचं लक्षण त्यांनी सांगितलंय. आपण ज्ञान संन्यास बघतोय ना, त्याच्यातलं आता मागच्या श्लोकामध्ये म्हटलं, आणि हे सगळं हे ज्ञानी माणसाने जे काही कर्म केलं, तर ज्ञानी म्हणण्यापेक्षा सुद्धा ज्याला आत्म ज्ञान झालेलं आहे, अशा प्रकारची जी व्यक्ती असते, त्याचं हे वर्णन आहे की त्यांनी जरी काही काम केलं तरी त्यांना त्याचं नैष्कर्म्य, आपण ज्याला म्हणतो की नैष्कर्म्य म्हणजे ते काही कर्म करतात पण त्याच्यापासून त्यांना पुण्य मिळत नाही किंवा पाप कळत नाही. अर्थात हे लोक ज्ञानी असतात, त्याच्यामुळे ते काय पापाचे कर्म तर करणारच नाहीत, करतील सगळी चांगलीच कर्म. तर ते जे करतात त्याच्यामधलं त्यांना पुण्य मिळत नाही, म्हणजे त्यांना काही लागतच नाही. म्हणजे आता आपलं कसं होतं, समजा आपण आता काय केलं तर त्याचं सगळं आपल्याला पाप पुण्य लागतं आणि ते पुढच्या जन्मासाठी आपण घेऊन जातो. तर हे जे नैष्कर्म्य आपण म्हटलं, असे जे लोक असतात त्यांचं असं ऍक्युमुलेट होत नाही. त्यांनी आता काही चांगलं केलं तर त्यांना लगेच पुण्य मिळेल वगैरे असं काही होत नाही, कारण ते सगळ्याच्या बाहेरचे असतात. तर आणखी गंमत त्याची म्हणजे, जर का समजा एखादे स्वामीजी, समजा स्वामी दयानंद सरस्वती असतील, तर त्यांना मी समजायचे की ते नैष्कर्म्य आहे त्यांचं, म्हणजे त्यांना आत्मज्ञान झालेलं आहे. तर तशा लोकांचं जर का त्यांनी काही पुण्य केलं तर त्यांच्या भोवती जे काही लोक असतील, म्हणजे त्यांचे आवडते जे शिष्य असतील, त्यांना ते सगळं पुण्य वाटून दिलेलं जातं असं आपण म्हणतो. म्हणून तुम्हाला नेहमी लक्षात येईल की जे मुख्य साधू वगैरे असतात त्यांच्या भोवती खूप लोक असतात, कारण त्यांना वाटतं की ह्या स्वामी हा जरी काही चांगलं काम केलं की त्याचं पुण्य आपल्याला मिळेल. तर तेवढ्यासाठी खूप लोक त्यांच्या भोवती असतात. तर म्हणून आता जे आपण वाचलं ते सगळं नैष्कर्म्य किंवा जे लोक आत्मज्ञान झालंय अशा लोकांचं ते वर्णन आहे. चालेल पुढे. ब्रह्मार्पण ब्रह्मविघ्न ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, ब्रह्मेव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना. हा, हे कर्मच खूपच पुढचं ब्रह्म. थांब. हे सगळे खूपच महत्वाचे सगळे श्लोक आहेत. कितवा श्लोक आहे हा? 24. 24.
तर या 24वा हा जो श्लोक आहे ना, हा बहुतेक आपले जे वेदांती जे असतात ते सगळेजण जेवायच्या आधी हा श्लोक म्हणतात. याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की आपण जसं म्हणतो ना की अम, जेवताना आपण म्हणतो की उदाहरण भरण नो हे जाणी जे यज्ञकर्म, तर आपण जे काय जेवतोय ते सगळं यज्ञासारखं आहे. ती सेम कल्पना इथे आहे की तुम्ही जे काही जेवता आहे त्याच्यामध्ये आता तू जेव्हा पूर्ण त्याचं स्पष्टीकरण वाचशील तेव्हा आपल्या लक्षात येईल की ते म्हणतात की मी जे करतो आहे ते पण ब्रह्म आहे आणि जे काय मी आहुती म्हणून देतो या यज्ञामध्ये ते म्हणजे जे काय फूड आहे ते पण ब्रह्म आहे आणि मी पण ब्रह्म आहे, हे सगळंच ब्रह्म आहे, अशा प्रकारची ही कल्पना आहे. तर हा जो श्लोक आहे तो प्रत्येकाने पाठ करायला पाहिजे आणि जर का जेव्हा आपण जेवायला बसतो त्याच्या आधी हा म्हणायचा की सगळंच देवाचं म्हणजे ब्रह्ममय आहे असं आपल्याला म्हणायचं असतं. किंवा जसं आपण म्हणतो की मगाशी मी म्हटलं तसं की मला ते पूर्ण श्लोक आठवत नाही. जेवायच्या आधी म्हणतो ना वदन करण वदनी कवळ वदनी घेता. कवळ घेता. तर त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो की उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म, तर त्या प्रकारचीच कल्पना इथे. ओके, चालेल पुढे. परत वाचते. ब्रह्मार्पण ब्रह्महवि ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मे तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना. कर्मच ब्रह्म आहे अशी समता ज्याची झाली आहे असा पुरुष जे अर्पण करतो ते ब्रह्म, ज्याची आहुती देतो ते ब्रह्म, ज्या अग्नीत आहुती देतो तो अग्नी ब्रह्म, स्वतः आहुती देणाराही ब्रह्म व ज्याप्रत जाणार तेही ब्रह्म, अशी त्याची स्थिती असते. कारण हे यज्ञरूपी कर्म व ते करणारा मी किंवा या यज्ञामध्ये अमुक भोगता असा त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भेद नाही. जे जे इष्टयज्ञ तो करतो त्यातील होमद्रव्ये, मंत्र इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिरबुद्धी असलेला पुरुष ती ब्रह्मच आहेत अशा बुद्धीने पाहतो. म्हणून कर्म ब्रह्मच आहे असे साम्य ज्याच्या प्रतीतीला आले आहे त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते नैष्कर्म्यच होय. आता ज्यांचे अविवेकाचे बालपण गेले आहे म्हणजे विवेकरूप तारुण्य ज्यांना प्राप्त झालेले आहे, ज्यांनी विरक्तीशी लग्न लावलेले आहे आणि मग ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे. जे हे हवन मी होता का इये यज्ञी हा भोगता, ऐसिया बुद्धीसी नाही भंगता म्हणूनिया. जे इष्ट यज्ञ यजावे ते हवी मंत्रादी आघवे, तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. म्हणूनी ब्रह्म तेची कर्म ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. आता अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले, मग उपासन जिही आणले योगाग्नीचे. मी जो म्हटला नैष्कर्म्य हा शब्द त्यांनी तिथे वापरलाय तिसऱ्या म्हणजे एका आधीच्या ह्याच्यात म्हणतात ना. हा शेवटचा. दैवमे वा परे यज्ञम योगिनाम पर्युपासते, ब्रह्माग्नाव परे यज्ञम यज्ञो नैवोपजुह्यति. दुसरे योगी दैवयज्ञाची उपासना करतात. कित्येक योगी ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणी यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात. जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत त्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे. ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात. अर्जुना, त्यात आत्मसुखाची इच्छा असते, देहाचे पालन प्रारब्धवशात होत असते. असा ज्याचा पूर्ण निश्चय झालेला असतो तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहत नाही. तो या दैवयज्ञरूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज. दुसरा प्रकार आता तुला सांगतो, ऐक. जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात.
जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मनीसी गुरुवाक्य हुतांशी हवन केले तिही योगाग्निकी यजिजे तो दैव यज्ञू म्हणीजे जेणे आत्मसुख कामिजे पंडुकुमारा दैवास्तव देहांचे पाळण ऐसा निश्चयो परिपूर्ण जो चिंतीना देह भरण तो महायोगी जाण दैवयोगे आता अवधारी सांगेन आणिक जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञेची यज्ञ देख उपासीजे. थँक्यू. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अनांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.